ते निघून जातील, अजिबात काळजी नको करूस. कसं रे सोहम? कारण तसं काही घडण्यासाठी तू वेगळं काहीच करत नाहीयेस ना. ती सावली काही करते आणि मॉमचं मन तर आपोआप वळणारच नाही. काय झालं सोहम? बोल ना. तारा, तुला खरंच वाटतं मी तुला मिस करत नाही? तारा, मी तुला खूप मिस करतो. इतके दिवस एकही नवीन ट्यून मी तयार केली नाहीये, एकही नवीन गाणं बघितलं नाहीये. तारा, अगं मी कंपोजर आहे, तरी माझं कशातही लक्ष लागत नाहीये. तिकडे तुला काय वाटतं? मला खूप मजा येते. मला खूप एकटं एकटं वाटतंय त्या घरी. मी आता रूममध्ये पण नाही जात आपल्या, कारण मला सारखी तुझीच आठवण येते. आणि तुला असं वाटतं की मी काही प्रयत्न करत नाही, पण तसं नाहीये. मी खूप प्रयत्न करतोय, पण माझेही हात बांधले गेले आहेत ना ग. काय करू मी? तूच सांग मला. आय एम सॉरी. मी रागात फ्रस्ट्रेशन मध्ये बोलून गेले. आय एम सॉरी टू. माझा पण आवाज थोडा चढला. तारा, पण मला खात्री आहे एकदा काही जुगलबंदी झाली आणि ती जुगलबंदी सावली वहिनी जिंकली ना, तर घरात खूप आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आणि मग योग्य वेळ साधून मी मॉमशी नक्की बोलेन. आणि मला खात्री आहे यावेळी मॉम तुला नक्की घरात यायला सांग. कसं रे सोहम? हा, म्हणजे तुला खरंच वाटतंय की ही जुगलबंदी सावली जिंकेल म्हणून? 500%. कसं? अरे तिचा सामना कोणाशी आहे? भैरवी वजे. वजे घराण्याची वारसदार आहे ती. मम्मा माणूस म्हणून कशी असली तरी कम ऑन, भैरवी वजे शी द लेजेंडरी सिंगर. ती ही जुगलबंदी सावलीला जिंकूच देणार नाही. ती तिचं सर्वस्व पणाला लावेल, पण ही जुगलबंदी तीच जिंकेल. त्यामुळे तुझं स्वप्न ना स्वप्नच राहील बघ. तारा, तुला घरी आणण्यासाठी ना मला 1% होप पण सोडायचा नाही. आय जस्ट डोंट वॉन्ट टू लूज होप. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. म्हणजे हे केलं ते काम महत्वाचं नव्हतंच का? जयंती, किती अवांतर बडबड करतेस तू? हा, आता हे काम करायचंय तुला. याच काय करायचंय ते माहिती आहे ना तुला? माझ्या लाडक्या नंदेला, म्हणजे माझ्या प्रिय सावळीला हे औषध द्यायचं हो ना? बरोबर. पण हे औषध द्यायचं कसं माई? पाण्यात न द्यायचं. आपण काहीतरी तर निमित्त सांगावं लागल ना. आता ते निमित्त वगैरे तू बघ ना जयंती. सगळं काय मीच सांगू का ग तुला? किती ऐकतेस तू? बघ काय करायचं ते. हा, पण एक आहे, हे जे काय करशील ना त्याची कोणाला कान खबर होता कामा नये. कळलं का? काम फत्ते करायचं. बाई, तुम्हाला पाणी आणू का? जयंती, हो, हे टाकायला नाही हो, खरोखर मला ताण लागले त्याच्यासाठी विचारत होते. मी आणते तुमच्यासाठी, पण घेऊन येते आलेच. सावली, माझ्याशी वैर घेतेस काय? वेळेवर पोहोचले मी तर माझं कामच करत होते. नेमका चुकीच्या वेळेला फोन केलाय तुम्ही. चुकीच्या वेळी म्हणजे? काही गडबड झाली का तिकडे? अहो, पाण्यात औषध टाकत होते मी. नशीब बाटली पडली नाही. अगं मूर्ख बाई, तू ती बाटली आता का बाहेर काढलीयस? असं काय करताय माई? तुम्ही सांगितलं होतं ना सावळीला वेळेवर ते औषध द्यायला पाहिजे म्हणून, तेच करत होते मी. अगं हो, वेळेवर, पण ही ती वेळ नाहीये. तू डोक्यावर पडलीस का ग? तू इतक्या लवकर तिला ते औषध दिलं तर तिचा आत्ताच घासा बसेल. जुगलबंदी होणारच नाही मग. सॉरी माई, चुकलं, म्हणजे माझ्या ना लक्षातच आलं नाही. सॉरी. ठीक आहे. आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. तिची बाटली तुझ्या जवळ आहे ना, ती कोणाच्या नजरेस पडता कामा नये. स्पेशली सावलीच्या. तिला कळता कामा नये तुझ्या जवळ काय आहे. तुला खूप सावध राहावं लागणार आहे. कोणाला संशय येता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं, ती बाटली सतत तुझ्या जवळ ठेव. आलं लक्षात? तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी सगळं बरोबर व्यवस्थित करते. हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ठेवा आता, ठेवा. बाय बाय बाय.
तिलोत्तमा, किती वेळ लावणार आहेस? घड्याळकडे लक्ष आहे की नाही? निघायचंय आपल्याला. थांबा हो, मला जरा शांतपणे तयार होऊ द्या. हे बघ, आपलं लग्न नाहीये, फक्त गाण्याचा कार्यक्रम आहे आणि तो आपल्याला अटेंड करायचा आहे. म्हणजे लोक वाट बघत असतील ना. हो का? हे बघा, मला प्लीज व्यवस्थित तयार होऊ द्या. आणि हे तुम्ही बोलताय, तुमचा कुर्ता बघा जरा. हा, नवरदेव दिसताय आणि हा कुर्ता घालून तिथे मिरवणार ना तुम्ही सगळ्यांच्या समोर, मग मी सुद्धा तुम्हाला शोभायला पाहिजे की नाही? मला जरा नीटनेटकं राहायला आवडतं, त्यात काय. तू छानच दिसतीयस, साडी काय खुलून दिसते तुझ्यावर. बस बस पुरे. खरं सांगू का, तू नेहमी सारखीच सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर दिसतीयस, पण काहीतरी जरा मिसिंग आहे आज. मिसिंग काय नाही, कानातले गळ्यातलं सेट आलं, टिकटिकली टिकली सुद्धा लावली आहे. काय मिसिंग आहे, काय मिसिंग आहे? अय्या, गजरा. गजरा मोहब्बत वाला. किती छान आहे. मी काय म्हणते, आज तुमच्यातला तो तरुण चंद्रकांत अगदी फॉर्मात दिसतोय. मग काय, तर तरुण तिलोत्तमा फॉर्मात, तर तरुण चंद्रकांत पण फॉर्मात. नाही नाही, ही तरुण तिलोत्तमा तुमच्यासाठी कायम अशीच राहणार आहे तुमच्या बरोबर. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस ठीक आहे, पण आपल्याला होतंय उशीर.